नमस्कार मंडळी. तर 2026-27 साठीची 11वीची ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस. आता ही प्रक्रिया ऐकायला खूप मोठी आणि किचकट वाटते, हो ना? पण खरं सांगतो, अजिबात काळजी करू नका. आज आपण हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. 10वीचा निकाल लागला की पुढचं मोठं टेन्शन म्हणजे 11वीचा ॲडमिशन, हो ना? आणि हा जो काळ असतो ना, तो विद्यार्थी आणि पालक दोघांसाठी खूपच स्ट्रेसचा असतो. पण जसं मी म्हटलं, खरंच काळजी करण्याची काही गरज नाहीये. याचं कारण असं आहे की सरकारने ईज ऑफ लिव्हिंगसाठी म्हणजे आपलं जीवनमान सोपं करण्यासाठी ही सगळी प्रक्रियाच ऑनलाईन करून टाकली आहे. आणि त्यामुळे होतं काय की तो जो आधीचा सगळा गोंधळ होता तो आता कमी झालाय आणि ॲडमिशन घेणं खूप सोपं झालंय. तर आज आपण काय काय बघणार आहोत. प्रवेशाचे 2 मुख्य मार्ग कोणते आहेत, ऑनलाईन अर्जाचे ते 5 महत्त्वाचे टप्पे, कोटा आणि आरक्षणाचे गणित कसं असतं, कोणती कागदपत्र लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता, हे सगळं आपण पाहणार आहोत. आणि मग पुढे काय करायचं तेही समजून घेऊ. चला तर मग सुरू करूया. ओके, तर सगळ्यात आधी प्रवेशाचे 2 मुख्य मार्ग, एक म्हणजे CAP आणि दुसरा म्हणजे कोटा. आता 11वी ॲडमिशनसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येकानं हे 2 पर्याय नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हेच ते 2 मुख्य मार्ग आहेत. या दोन्हींमध्ये फरक काय आहे ते पाहूया. बघा, CAP जागा म्हणजे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस. या जागा पूर्णपणे आपल्या मार्कांवर आणि आरक्षणाच्या नियमांवर अवलंबून असतात. आणि याची जी गुणवत्ता यादी आहे ती सरकारी ऑनलाईन सिस्टम लावते. या उलट कोटा जागा, जसं की इन हाऊस, मॅनेजमेंट किंवा मायनॉरिटी कोटा, यांचं सगळं व्यवस्थापन ते कॉलेज स्वतः करतं. म्हणजे त्यासाठी थेट कॉलेजमध्ये अर्ज करावा लागतो. चला आता आपण या प्रोसेसच्या अगदी मुख्य भागाकडे म्हणजे त्या 5 टप्प्यांकडे येऊया. प्रत्येक विद्यार्थ्याला या 5 सोप्या पायऱ्यांमधून जावंच लागतं. आता हे टप्पे नेमके कोणते आहेत ते एक एक करून बघूया. ही प्रक्रिया नेमकी चालते कशी बघा. पहिली पायरी आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन, म्हणजे अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतःचं एक अकाउंट किंवा लॉग इन ID तयार करायचा. झालं? मग येते दुसरी पायरी, ॲप्लिकेशन फॉर्मचा पार्ट 1 भरणे. यात आपली सगळी वैयक्तिक माहिती भरायची आणि ती आपल्या शाळेकडून किंवा मार्गदर्शन केंद्रावरून व्हेरीफाय करून घ्यायची. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, तिसरा, ऑप्शन फॉर्मचा पार्ट 2. इथे आपल्याला आपल्या आवडीची कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 कॉलेजेस आपल्या पसंतीनुसार निवडायची आहेत. हे झाल्यावर सिस्टम आपल्याला आपल्या मार्कांनुसार एक कॉलेज देईल, ज्याला आपण अलॉटमेंट म्हणतो. आणि मग शेवटची 5वी पायरी म्हणजे जे कॉलेज मिळालं आहे तिथे जाऊन कागदपत्र जमा करायची आणि आपला प्रवेश पक्का करायचा. सोपा आहे की नाही? बरं, आता कोटा आणि आरक्षणाचं गणित समजून घेऊया. कारण ॲडमिशन मिळण्याची शक्यता वाढवायची असेल तर कोणत्या कॉलेजमध्ये जागा कशा वाटल्या जातात हे माहीत असणं फार गरजेचं आहे. इथे बघा, जागा वाटपाचं चित्र अगदी स्पष्ट दिसतंय. जे अल्पसंख्याक म्हणजे मायनॉरिटी कॉलेजेस असतात तिथे तब्बल 50% जागा त्या विशिष्ट समुदायासाठी राखीव असतात. त्यामुळे तिथे कॅप जागा म्हणजे मेरिटवरच्या जागा फक्त 35%च उरतात. आणि याच्या अगदी उलट जे नॉन मायनॉरिटी कॉलेजेस आहेत तिथे तब्बल 85% जागा थेट कॅपमधून म्हणजे आपल्या गुणवत्तेनुसारच भरल्या जातात. आता आपल्याकडे भारतीय संविधानानुसार सामाजिक आरक्षणही लागू आहे. हा चार्ट आपल्याला दाखवतो की वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत. उदाहरणार्थ, अनुसूचित जाती म्हणजे SC साठी 13%, अनुसूचित जमाती म्हणजेच ST साठी 7% आणि OBC म्हणजे इतर मागासवर्गीयांसाठी 19% जागा राखीव असतात. या सामाजिक आरक्षणाशिवाय काही विशेष किंवा समांतर आरक्षण पण असतं. आता याचा अर्थ काय, तर हे आरक्षण प्रत्येक कॅटेगरीमध्ये आडव्या पद्धतीने म्हणजे हॉरिझॉन्टली लागू होतं. याचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे प्रत्येक कॅटेगरीमध्ये 30% जागा ह्या महिलांसाठी राखीव असतात. ओके, आता वळूया एका अतिशय महत्त्वाच्या आणि प्रॅक्टिकल गोष्टीकडे, ती म्हणजे कागदपत्र. जर ॲडमिशनची सगळी धावपळ विनात्रास पार पाडायची असेल तर सगळी डॉक्युमेंट्स वेळेवर तयार ठेवणं खूप आवश्यक आहे. आता ही 2 कागदपत्र बघा, 10वीची गुणपत्रिका आणि शाळेचा दाखला. ही तर सगळ्यांनाच म्हणजे अगदी सगळ्यांनाच लागणार. आपण कोणत्याही प्रवर्गातले असा, ही 2 डॉक्युमेंट्स तर हवीच, कारण हीच आपली ओळख आणि पात्रता सिद्ध करतात. आणि हो, जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर मग त्यासाठी लागणारे कागदपत्र वेगळी आहेत, जसं की डोमिसाईल सर्टिफिकेट, जातीचा दाखला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, VJ, NT, OBC, SBC यांसारख्या प्रवर्गांसाठी जातीच्या दाखल्यासोबत नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. त्याशिवाय आरक्षणाचा फायदा घेता येत नाही. तसेच EWS किंवा इतर विशेष आरक्षणासाठी सुद्धा तशी प्रमाणपत्र लागतील. आता या सगळ्या प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता? एक असा सल्ला जो सगळ्यांनाच उपयोगी पडेल.
तर तो कळीचा मुद्दा हा आहे की आपली सगळी आवश्यक कागदपत्र वेळेवर तयार ठेवा. हे एवढ्यासाठी सांगतोय कारण जर आरक्षणासाठी लागणारं एखादं डॉक्युमेंट वेळेवर सादर केलं नाही तर आपला अर्ज थेट ओपन कॅटेगरीमध्ये जातो आणि मग आरक्षणाचा काहीही फायदा मिळत नाही. म्हणून ही तयारी आत्ताच करून ठेवा. ठीक आहे. तर आता सगळं समजून घेतल्यानंतर पुढे काय करायचं आहे याचा एक छोटासा आढावा घेऊया. हे 4 मुद्दे लक्षात ठेवा. पहिलं, CAP मधून अर्ज करायचा की कोट्यातून हे ठरवा. दुसरं, ऑनलाईन अर्जाच्या त्या 5 पायऱ्या काळजीपूर्वक पूर्ण करा. तिसरं, वेळापत्रकासाठी ऑफिशियल पोर्टल सतत बघत राहा. आणि चौथं, व्हेरिफिकेशनसाठी सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स तयार ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या सूचना आणि अपडेट्स आपल्याला अधिकृत वेबसाईटवरच मिळतील, त्यामुळे तिकडे लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. चला तर मग प्रक्रिया तर आता सगळ्यांच्या लक्षात आली आहे. पण आता खरा प्रश्न हा आहे की आपल्या पसंतीच्या यादीत सर्वात वर कोणतं कॉलेज आहे. यावर नक्की विचार करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं पहिलं पाऊल टाका. सगळ्यांना ॲडमिशनसाठी खूप खूप शुभेच्छा.